जन्म मृत्यू दाखल्यांच्या विलंबामुळे नागरिक त्रस्त। मनपा अधिकाऱ्यांनी गाठले जिल्हा परिषद कार्यालय। जन्म आणि मृत्यू दाखले मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। केंद्र सरकारने जन्म मृत्यू नोंदणीच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे दाखले तयार करण्याची प्रक्रिया संथ झाली आहे। त्यामुळे दररोज शेकडो नागरिक मनपा कार्यालयात दाखल्यांसाठी येत असून विलंबामुळे त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत। याचा ताण प्रशासनावरही वाढला आहे। सध्या मनपामध्ये मर्यादित कर्मचाऱ्यांमार्फतच हे काम होत असल्याने अर्जांची प्रलंबित संख्या वाढत आहे। तयार झालेले दाखले पडताळणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविले जातात। पडताळणी आणि मंजुरी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांची गैरसोय वाढत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली। या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। तसेच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली। दरम्यान लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिले असून केंद्र सरकारच्या स्तरावरही यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले। प्रशासनानेही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत। दमछाक होण्याचे वेगवेगळे कारण आहे। नमस्कार, मी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू, अमरावती महानगरपालिका। सध्या शाळा आणि वेगवेगळ्या बाबी यासाठी आपल्याला जन्मदाखल्याची गरज पडली आहे व शासनाचे जे नियम आहे त्यात बदल झालेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे। मेन बदल असा झालेला आहे की पहिले जे ड्युएल लॉग इन सिस्टीम होती, ज्यात एकापेक्षा जास्त कॉम्प्युटरवर आपल्याला एका आय डीतून लॉग इन करता शक्य होतं, ते शासनाने बंद केलं आहे। आता फक्त जो लॉग इन आहे उपनिबंधकाच्या एकाच आय डीमधून लॉग इन होऊ शकत आहे आणि दुसऱ्या आय डीमधून कोणत्याही प्रकारे लॉग इन करता येत नाही। त्यामुळे आपल्याला ही अडचण झाली आहे। याबाबत आपण शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। आम्हाला 5 उपनिबंधक मान्य करा झोन वाईज, यासाठीही आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे। त्यांच्याकडून आम्हाला मान्यता पण मिळालेली आहे, परंतु जे सध्याचं जे पोर्टल आहे CRS सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम, त्यामध्ये ते आय डी क्रिएट न झाल्यामुळे आपण ते झोन वाईज आय डी बनवू शकत नाही। त्यामुळे आपल्याला जोपर्यंत आय डी बनवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला काम करता येत नाही आहे। त्यामुळे ही अडचण झाली आहे। तसेच शासनाचे जे वेगवेगळे धोरण आहे त्यात नव्याने म्हणजे आता जे आहे ॲड ओल्ड इव्हेंट, म्हणजे जो जुना दाखला आहे त्याच्यासाठी जुना दाखला नागरिकांजवळ जो आहे आणि महानगरपालिकेतील जन्ममृत्यूची नोंद यासहित जिल्हा परिषद जिल्हा निबंधकाकडे आम्हाला अप्रुव्हलसाठी पाठवावे लागतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲड ओल्ड इव्हेंटसाठीची गर्दी असते, तर त्यामुळेही या सध्या गर्दी वाढली आहे। पहिले हे काम निबंधक स्तरावरच व्हायचं, पण सध्या अप्रुव्हलसाठी पण जिल्हा परिषदला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे।